नमस्कार मित्रांनो, मी सुभाष नागरचे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. इयत्ता 10वीसाठी राज्यस्तर असणारी NTS परीक्षा या शैक्षणिक वर्षामध्ये 2021-22 16 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या संदर्भात शासनाचा निर्णय आणि काही महत्त्वाची माहिती आपण अभ्यासूयात. चला तर सुरुवात करूया. राज्यस्तरीय NTS परीक्षा 16 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेणारी ही परीक्षा आहे. प्रसिद्धी निवेदन आहे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच NTS नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन 2021-22 शैक्षणिक वर्ष इयत्ता 10वीसाठी राज्यस्तर परीक्षा दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी, तर राष्ट्रीय स्तर परीक्षा ही दिनांक 12 जून 2022 रोजी. प्रसिद्धी निवेदनाबाबतीत हा शासन निर्णय आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1 यांच्यामार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS इयत्ता 10वीसाठी राज्यस्तर परीक्षा ही रविवार दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी ही प्रसिद्धी निवेदनाची प्रत या ठिकाणी सोबत जोडलेली आहे. या ठिकाणी हे प्रसिद्ध निवेदन आहे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 10वीसाठी 2021-22. सन 1963 पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जाते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणं हा या योजनेचा मुख्य गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य यामधील PhD विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करेपर्यंत सदर शिष्यवृत्तीही मिळते. अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदर शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते. निवड वर्ष 2012-13 पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS ही इयत्ता 10वीसाठी करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्ती संख्या याबाबत आपण बोलूया. भारत देशामध्ये इयत्ता 10वी या इयत्तेसाठी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे 2000 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येतात. याची रक्कम आहे शिष्यवृत्तीची रक्कम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या नियमांच्या अधीन राहून प्रत्येक शिष्यवृत्तीधारकास खालील प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. शालांत परीक्षेनंतर अधिक 2 स्तरावर म्हणजे 2 वर्ष 11वी-12वीसाठी 1250 रुपये दरमहा शिष्यवृत्ती असते. सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत म्हणजे BA असेल, BCom असेल, BSc असेल 2000 रुपये. सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत रुपये 2000. PhDसाठी 4 वर्षापर्यंत म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर शाखांसाठी विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार मान्य दराने ही शिष्यवृत्ती दिली जाते. आरक्षण कशा प्रकारे आहे पहा. अनुसूचित जातीसाठी 15% शिष्यवृत्त्या, अनुसूचित जमातीसाठी म्हणजे ST 7.5% शिष्यवृत्त्या. सन 2018-19 पासून या www.ncbc.nic.in किंवा युजर पॅनल सेंट्रलाइज लिस्ट स्टेट वाईज व्ह्यूज ॲट SPX या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार म्हणजे नॉन क्रिमिलेअर, इतर मागासवर्गीय, ST OBC 27% या शिष्यवृत्ती आणि 2019-20 पासून ह्या EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हा एक नवीन घटक त्यामध्ये मिळवला आहे. या घटकातील विद्यार्थ्यांसाठी 10% शिष्यवृत्त्या ह्या राखून ठेवलेल्या आहेत. तसेच दिव्यांगासाठी 4% आरक्षण प्रत्येक संवर्गातून लागू राहणार आहे. A, B आणि C प्रत्येकी 1% आरक्षण व D, E यासाठी 1% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे. मग ते ABCD या कॅटेगरी म्हणजेच ब्लाइंडनेस अँड लो व्हिजन BLV म्हणतो आपण त्यांना. डीफ अँड हार्ड ऑफ हिअरिंग DH. This locomotor's disability including cerebral palsy, this leprosy cured, this dwarfism, asthma attack victims and muscular this dystrophy LD आपण त्याला म्हणतो. त्यानंतर D सेक्शनमध्ये ऑस्टिम्स इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी अँड मेंटल इलनेस AID, मल्टिपल डिसॅबिलिटीज फ्रॉम द अमॉंगस्ट पर्सन्स अंडर क्लॉजेस A to D including deep blindness in the post आयडेंटिफाईड फॉर इच डिसॅबिलिटीज DH. असे ABCD ही ह्या कॅटेगरी आहेत.
आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर कोणते प्रमाणपत्र करावे लागणार? अनुसूचित जाती SC व अनुसूचित जाती ST या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र अपलोड करणं आवश्यक आहे. त्यानंतर इथे www.ncbc.nic.in युजर पॅनल दी सेंट्रलाइज लिस्ट स्टेट views.scpx या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्ग म्हणजे OBCच्या आरक्षणांचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे व नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र अपलोड करणं आवश्यक आहे. भारत सरकार यांचे नंबर 360399/1/2019 एस्टिमेटेड दिस रिझर्वेशन दिनांक 31 जानेवारी 2019च्या अधिसूचनेनुसार इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हा EWSच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे EWS प्रमाणपत्र अपलोड करणं आवश्यक आहे. दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करणं आवश्यक आहे. वरील प्रमाणे विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर शाळा लॉग इन करून दिनांक 13 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अपलोड करावायचे आहेत व तसेच सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र परीक्षेच्या दिवशी केंद्र संचालकाकडे जमा करणं देखील बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे विहित मुदतीत ऑनलाईन अपलोड केली जाणार नाहीत तसेच परीक्षेच्या दिवशी केंद्र संचालकाकडे जमा केली जाणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना सर्वसाधारण संवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरी म्हणून गृहीत धरले जाईल व सदर विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही. हे महत्त्वाचं आहे. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, संबंधित पालक व विद्यार्थ्यांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. विद्यार्थ्याची निवड कशी होते ते पहा. विद्यार्थ्याची निवड 2 स्तरावर करण्यात येते. प्रथम स्तर राज्यस्तर आहे. संबंधित राज्यस्तर केंद्रशासित प्रदेशच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल. द्वितीय स्तर जे आहे त्यामध्ये प्रथम स्तर राज्यस्तर परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी द्वितीय स्तराच्या परीक्षेसाठी असू शकतील. सदर परीक्षा NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येते. पात्रता गुण ज्यामध्ये मॅट आणि सॅट या 2 विषय आहेत. मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि स्कॉलास्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. प्रत्येक विषयात स्वतंत्रपणे जनरल संवर्गासाठी 40% गुण व SC ST व दिव्यांगासाठी 32% गुण आवश्यक आहेत. याचं शुल्क आहे. राज्यस्तर परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येतं. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या द्वितीय स्तर म्हणजे राष्ट्रीय स्तर या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल तर राज्यस्तरासाठी शुल्क आहे तर राष्ट्रीय स्तरासाठी शुल्क नाही. कारण राष्ट्रीय स्तर हे राज्यस्तरावरून निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यासाठी नियमित ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा दिनांक आहे 16/11/21 ते 30/11/21 आणि शुल्क आहे 150 रुपये. त्यानंतर ऑनलाईन विलंब आवेदनपत्र भरणं 1/12/2021 ते 7/12/2021 आहे आणि शुल्क आहे 275 रुपये. ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र भरणं यासाठी 8/12/21 ते 13/12/21 आहे. 400 रुपये शुल्क आहे. ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र भरणं शाळा संस्था जबाबदार असेल तर ते आहे 8/12/21 ते 13/12/21 525. आणि या प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला संलग्नता शुल्क म्हणून प्रत्येक 200 रुपये प्रति संस्था किंवा प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी हे तुम्हाला 200 रुपये वेगळं भरावं लागणार आहे. परीक्षेच्या तारखा. परीक्षा स्तर बघा कशी आहे. प्रथम स्तर म्हणजे राज्यस्तर परीक्षा ही मिझोराम, मेघालय, नागालँड आणि अंदमान व निकोबार बेटे येथील परीक्षेचा दिनांक आहे शनिवार 15/1/2022. तर महाराष्ट्रासह इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येथील परीक्षेचा दिनांक आहे 16/1/2022 म्हणजे 16 जानेवारी 2022. द्वितीय स्तर जे राष्ट्रीय स्तर आहे ही परीक्षा ही सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी एकच तारीख आहे ती म्हणजे 12 जून 2022. पात्रता काय असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता 10वीमध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थिनीचं राज्यस्तर परीक्षेस बसता येते. त्यासाठी वयाची, उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही. तसेच कोणतीही पूर्व परीक्षा देण्याची अट नाही. ओपन डिस्टन्स लर्निंग ODL स्कूल योजनेखाली नोंदवलेल्या खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील. 1 जुलै 2021 रोजी त्याचं वय 18पेक्षा कमी आहे. जे नोकरी करीत नाहीत, जे इयत्ता 10वीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसत आहेत.
राज्यस्तरीय परीक्षेचे विषय वेळापत्रक. लेखी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल. प्रथम स्तर म्हणजे राज्यस्तर परीक्षा ही पहिला विषय आहे बौद्धिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. 100 गुणाची ही प्रश्नपत्रिका असणार. एकूण प्रश्न 100 असणार आहेत आणि त्याला वेळ आहे 120 मिनटं. फक्त दृष्टी अपंगासाठी 30 मिनटं जादा वेळ असेल. म्हणजे ही परीक्षा 10:30 ते 12:30 या दरम्यान होणार आहे. पात्रता गुण आहेत 40% आणि SC/ST साठी 32%. त्यामध्ये ब्रेक असेल. आणि दुसरा पेपर जो आहे शालेय क्षमता चाचणी, स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ही पण 100 गुणाची प्रश्नपत्रिका आहे आणि 100 प्रश्न असणार आहेत. 120 मिनटं वेळ आहे आणि इथं सुद्धा फक्त दृष्टी अपंगासाठी 30 मिनटे जादा वेळ असणार आहे. आणि हा पेपर असेल 1.5 ते 3.5 2 तासाचा. आणि 40% गुण हे पात्रता गुण आहेत आणि SC/ST साठी 32%. मित्रांनो 10:30 ते 12:30 आणि 1.5 ते 3.5 ही परीक्षेची वेळ असणार आहे. मध्ये तुम्हाला 1 तास विश्रांतीची वेळ आहे. पेपर पहिला जो बौद्धिक क्षमता चाचणी मॅटवर अवलंबून आहे. यासाठी ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित 100 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. एकूण 100 प्रश्न. पेपर दुसरा म्हणजे अभ्यासक्रम कोणता असेल, कोणत्या प्रकारचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. पेपर पहिल्यामध्ये कोणत्या भागावर प्रश्न असतील यासाठी बौद्धिक क्षमता, की ज्याच्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण आणि संकलन ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर पेपर 2 शालेय क्षमता चाचणी ही 9वी-10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. यामध्ये सामान्य विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल आणि गणित या 3 विषय असतील. या 3 विषयांचे एकूण 100 प्रश्न सोडवायचे असतात. जसं बौद्धिक क्षमतासाठी 100 प्रश्न 100 गुणासाठी होते. यामध्ये वेटेज पण दिलेलं आहे. सामान्य विज्ञान जो आहे तो 40 गुणासाठी असणार आहे. समाजशास्त्र की ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र येतं 40 गुणासाठी. गणित, भूमितीसाठी 20 गुण आहेत. असं एकूण 40, 40 आणि 20 असे 100 गुणाची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. उपविषयानुसार गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असणार आहे. सामान्य विज्ञान 40 गुण आता सांगितल्याप्रमाणे. सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र 13 गुण, रसायनशास्त्र 13 गुण आणि जीवशास्त्र 14 गुण आहेत. या सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास 16 गुण, राज्यशास्त्र 8 गुण आणि भूगोल 16 गुण. आणि गणित 20 गुणांमध्ये बीजगणित 10 गुण आणि भूमिती 10 गुण. मला वाटतं विज्ञान, समाजशास्त्र, गणित यांची गुणविभागणी कशी आहे तुमच्या लक्षात आली असेल. द्वितीय स्तर जे आहे परीक्षा राष्ट्रीय स्तरावरती, राज्यस्तर परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी NCERT नवी दिल्ली यांच्या मार्फत परस्पर कळविले जातं. अर्ज करण्याची पद्धत कोणती? ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याचे जातीचं प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे बघा. जातीचे प्रमाणपत्र, केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्गातील OBC विद्यार्थ्यांची नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्वीकृत करणार नाही. तसेच ऑनलाईन भरलेल्या विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रात काही दुरुस्ती असल्यास सदरची दुरुस्ती दिनांक 13 डिसेंबर 2021 पर्यंत तुम्हाला करता येणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची असणार आहे. सविस्तर माहिती या परिषदेच्या www.mscepune.in व http://mscerscsscholarships.exams.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. राज्याच्या राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी कोटा कसा असणार आहे बघा. द्वितीय स्तर राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी प्रत्येक राज्याचा प्रथम स्तर येथील गुणानुक्रमे निवड करावयाची विद्यार्थी संख्या ठरवून देण्यात आली. गतवर्षी महाराष्ट्राचा हा कोटा 774 विद्यार्थी संख्या इतका होता. द्वितीय स्तर परीक्षेतून अंतिम शिष्यवृत्तीधारक निवडताना राज्य, केंद्रशासित प्रदेशांचा हिस्सा कोटा ठेवण्यात आलेला नाही आहे. निकाल कधी घोषित होते बघा. प्रथम स्तर परीक्षेचा निकाल साधारणतः मार्च 2022च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्ह्यांनी, शाळांनी, विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परीक्षेच्या संकेतस्थळावरूनच प्राप्त करून घ्यायचा आहे. परदेशात शिकणारे भारतीय विद्यार्थी. परदेशात शिकणारे भारतीय विद्यार्थी इयत्ता 10वी व समकक्ष इयत्तेत शिकत असतील तर प्रथम स्तर परीक्षेला न बसता थेट द्वितीय स्तर म्हणजे राष्ट्रीय स्तरासाठी बसू शकतात.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी NCERT नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीप्रमाणे आवश्यक पत्रव्यवहार करून संगणकावरून घेतलेले आवेदनपत्र सादर करावं. सदर आवेदनपत्रांसोबत त्यांच्या मागील वर्षीच्या गुणपत्रकाची सत्यप्रत जोडून ते 28 फेब्रुवारी 2022 पूर्वी NCERT नवी दिल्ली यांच्याकडे सादर करणं आवश्यक आहे. अनधिकृततेबाबत इशारा. NCERT नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्वपरीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणं, शिष्यवृत्ती देणे याकरिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेले नाही आहे. अशा संस्थांबाबतची कोणतीही जबाबदारी NCERT नवी दिल्ली किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावर राहणार नाही. वरील निवेदन आवेदनपत्र हे माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत निर्गमित केलेलं आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. आजचा संदर्भ आहे जावा क्रमांक MRAPP/NTS इयत्ता 10वी 2021-22 3491 दिनांक 15/11/2021 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.